सकाळपासून मुंबईमधील आझाद मैदानावरती मराठा बांधवांचं आंदोलन सुरू आहे। मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक ठिकाणून नागरिक आपल्याला आल्याचे पाहायला मिळतात। मराठवाडा असेल, नांदेड असेल, विदर्भ असेल किंवा खानदेश असेल, विविध ठिकाणून नागरिक आलेले आहेत आणि आल्यानंतर जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तंतोतंत पालन केल्याचं पाहायला मिळते। आपलं साहित्य आपल्यासोबत घेऊन या, जीवनावश्यक गोष्टी असतील, अत्यावश्यक गोष्टी असतील त्या संपूर्ण घेऊन या। त्याप्रमाणे हे आयशर गाडी आहे आणि आयशर गाडीमध्ये हे ज्या जीवनावश्यक गोष्टी असतात त्या त्यांनी संपूर्ण या ठिकाणी घेऊन आल्याचं पाहायला मिळते। पूर्ण 25 बांधवांची गाडी आहेत आणि लातूरमधली गाडी आलेली शिरूर तालुक्यामधली आणि हे संपूर्ण या ठिकाणीच राहणार आहेत आणि जोपर्यंत मनोज जरांगे पाटील सांगत तोपर्यंत त्यांचा पानही हलणार नाही असं ते म्हणतायत आणि 25 जणांची गाडी आहे आणि जरांगेंचा आदेश आमच्यासाठी अंतिम आदेश असणार आहे असं ते म्हणतायत आणि त्यासाठी त्यांनी ही स्पेशल आपली जेवणाची व्यवस्था स्वतःच केली आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी 2 पातेले त्यासोबत शेगडी आहे आणि या ठिकाणी ते आपला स्वयंपाक स्वतः करतायत। आता सध्या तरी त्यांनी पोहे बनवलेत आणि आपल्यासोबत जे 25 बांधव आहेत त्यांच्यासोबत आणि अतिरिक्त ज्यांना कोणाला हवे असेल तर त्यांना सुद्धा देण्याचं काम करतात। लातूरून आलेले आहेत आणि ही 15 दिवसाचं राशन ते सोबत घेऊन आलेले 25 नागरिक आणि संपल्यानंतर आमची एवढी क्षमता आहे की आम्ही आमच्या गावावर मागून घेऊ, मात्र आम्ही हटणार नाहीत। जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत तोपर्यंत आम्ही हलणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। बघू शकतो की या ठिकाणी 25 बांधव आहेत ते एका आयशर टेम्पोमध्ये राहणार आहेत। त्यांचे कपडे, त्यांच्या जीवनावश्यक वस्तू, त्यांचं जे म्हणणं आहे लढा गरजवंत मराठ्यांचा, त्यांचा जो संदेश आहे तो संदेश घेऊन हे मराठी बांधव या ठिकाणी आलेले आहेत। विशेष महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण मराठा बांधवांमध्ये एक मुस्लिम बांधव सुद्धा आहेत आणि त्यांच्यासोबत त्या आंदोलनाला आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते अनेक आंदोलनामध्ये सहभागी असतात। दादा, आपण सर्वप्रथम माडकरी काका त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया। काका, कुठून आले तुम्ही आणि काय सांगाल? लातूरवरून आला, शेरा गाव आहे आमचं। आणि किती दिवसाचं साहित्य घेऊन आले तुम्ही? किती? 15 दिवसाचं। 15 दिवस साहित्य घेऊन आले। किती नागरिक आहे तुम्ही? 22। काय सांगतील दादा? आम्ही 15 दिवसाचं आता गावातून निघतानाच राशन घेऊन आलो आणि कमी पडलं तर आमचे काही बांधव पाठी मागून येणार आहेत। लढा जर आमचा लवकर नाही संपला तर त्याकरता त्यांना आम्हाला लागलं तर राशन घेऊन यायला सांगितलंय। आमचं जे आहे त्यामध्ये आमचं भागवून आम्ही आमचे काही बांधवांना जितक्या देता येते ते पण आम्ही सहकार्य करतोय। पण सरकारने आमची मराठा समाजाची इतकी पण चेष्टा करू नये की आम्हाला इथं पाण्याची सोय सुद्धा सरकारने केलेली नाही। पाणी नाही आहे पिण्याचं, शौचालयासाठी काही सोय केलेली नाही। सरकार जाणीवपूर्वक आम्हाला छळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे। आम्ही समाजाच्या भावना घेऊन इथपर्यंत आलोत। आम्ही दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत। दादा जोपर्यंत तिथून हलणार नाहीत, दादांचा आदेश मुंबई सोडण्याचा आल्याशिवाय आम्ही अजिबात इथून हलणार नाहीत। तर बघू शकतो की दादांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असणार आहेत। संपूर्ण मराठा बांधव या आंदोलनामध्ये, मात्र विशेष लक्ष आहे ते मुस्लिम बांधवांसुद्धा यांना पाठिंबा आहेत। तुम्ही कुठून आले? तुमचं काय नाव सांगाल? शेख नबी रसूल। कुठून आले तुम्ही? रेणापूर। हो, सोबत। तुम्हाला पण आरक्षण पाहिजे का? हो, आरक्षण आम्ही ह्यांना पाठिंबा, आमचं कसं आहे जी आमच्या लेकराचं भविष्य हो म्हणून आम्ही ह्यांना पाठिंबा आहे। BJP ना कोणी काँग्रेस आम्हाला घेणं देणं नाही। आम्हाला जरांगे पाटील एकच आपला एक साहेब, जरांगे पाटील आमचा साहेब आम्ही मानलेला आहे। आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत। तर बघू शकतो की आता या ठिकाणी कुठला जात नाही, धर्म नाही आणि एका व्यक्तीसाठी मागणी नाही, संपूर्ण बांधवांसाठी मागणी आणि एक व्यक्ती करत आहे तर अनेक बांधव करतात आणि आपला जो संदेश घेऊन या ठिकाणी नागरिक आल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन नागनाथसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।